अरे बाळा राणी, चल आवर. हो पप्पा, माझं झालंय. माझी रूम लॉक केली मी. हा चल बेटा, इकडे गॅस पण बंद केलाय मी, सगळं आवरलंय. चला, तुझे ते बुक्स घेतले ना? हो पप्पा, घेतले ना, बुक्स घेतले. आणि आणि मी त्या झाडांना पाणी पण टाकलंय बाल्कनीतल्या. मम्मीने म्हटलं होतं ना त्यांना पाणी टाकून येशील म्हणून, तर मी पाणी पण टाकलं. अरे वा, व्हेरी गुड बेटा, व्हेरी गुड. चला मग आता आपण निघूया. पप्पा, आपल्याला स्वेटर घ्यावं लागतील. मागच्या वेळेस लक्ष नव्हतं राहिलं ना, आपल्याला थंडी वाजली होती ना, आपण आत्याला घेऊन गेलो होतो मम्मीला आणण्यासाठी. हो बाळा, घेतले मी स्वेटर, घेतले. गाडीत घालू ना? घालून घेशील ना? घालून घे ना, आता घालून घे. मी गाडीत टाकलंय स्वेटर आपले. ओके पप्पा, मी पण गाडीतच घालते मग. पप्पा, आज ना आपण ना रात्री ना छान काहीतरी गाडी थांबून मोठ्या हॉटेलमध्ये खाऊया. हो, आताच खाऊन घेऊ बेटा आपण इथून निघता निघता, मग रस्त्याने थांबायची गरज नाही. हा ओके पप्पा. अरे पप्पा, आपण आलो आणि आपल्याला रिसीव्ह करायला कोणीच नाहीये. हो. अरे कुठे गेले रे घरातले सगळे? आम्ही आलो, आम्हाला रिसीव्ह करा ना, नाही तर आम्ही चाललो जाऊ वापस. काय करावं लागतं तुम्हाला? आत्या रिसीव्ह ते का होय? माय काय झालं रे? अंगी दुखते का पोरीचं? काय झालं बाई? काय करून देऊ मा तुला? काही नको करून देऊ दिले. ते आली, तिचे स्वागत आले, हजर राय. असं ना आत्या, तुला थोडं सुद्धा येत नाही. काय करू माय? मा बापाने मला शिकवलं नाही ना शाळेत. वा बापा आता तुला इंग्रजी शाळेत शिकून राहिला, म्हणून तुला येते माय इंग्रजी. मला वाटलं माय तो अंगी दुखते का, तुला काय करूनच द्यायला लागते का? ये माय बाई, ये करतो तुले. काय माय स्वागत? मला इंग्रजी येत नाही व बाई. स्वागत करतो माय. ये माय, ये आरतीचं ताटा नको माय, भाषा आली का माय बाई? आत्या कुठे गेले सगळे? हा ना, अंदर बसेल आहेत. मुली कुठे गेला काय सांगा? मनोहर आहे तर तिचा आहे बसेल. समजे जण आले, तूच वाट पाहून राहिल तो. काय तू तर म्हणत दिवसा निघतो म्हणस, तरी पोरीला घेऊन रात्रीच निघाला. रातचा प्रवास बरा नाही, लेकरू संग राहते. तुला म्हणलं होतं ना की दिवसाच्या पायरी ये म्हणून. अहो बाई, मग माय ड्युटी पडत होती, मग माझी ड्युटी केली. आता काल रात्री निघालो. काही नाही, आम्ही आरामशीर आलो. राणी राहिलं माहिती नाही, एकदा झोपली राणी की सकाळी उठते. चला चला, तुझी मम्मी लागे, मोठी आई, आशा आत्या लय पाहुणे आल्या लागे. मोठ्या आईची भाऊजाई आली, त्याचे लेकर आहेत खेळाले. चल. हो ना, पप्पानी सांगितलं मला सर्वच गेस्ट आले आणि आम्हीच मागे राहिलो होतो. श्रावणी दिदी आली का ग आत्या? नाही हो बाई, श्रावणी नाही आली. ते तिच्या बाबाची काय उशीर आहे पण ते आले. काय माहिती सुट्टी नाही भेटली काय आहे म्हणे बाई, मला नाही कळत त्यातलं. तर मग येतात म्हणे ते, जसं सकाळ परवा येते म्हणे, असं म्हणे. ओ चला, म्हणजे मी लास्ट नाही, श्रावणी दीदी लास्ट होणार. चल देते थैल्या माझ्याजवळ. राहू दे, काही जास्त भारी नाही आहे आता, हलक्याच घेते मी. तू कशाला ओझं घेते? आता तुझी तब्येत कशी आहे? चांगली आहे हो माय, लय साजरी. आता तो लय साजरी झाली माय, गुणाची भाषी आली ना. हो, आता काय भाषी आली आता, आताची तब्येत तशीच खुलते. बाई पाहुणे आले का? हो रे बाबू, आले ना. बाई बाई, एवढं मंदा काय खाव होतं याचं? हा, झेंडूचे हार आणले की तेच तर बांधतात का अशा बाई? ते शेवंतीच्या फुलायचे करतात नाही? अहो मी ना वहिनी आता करते ना, देराणी तर करू द्या ना. माझ्यासारखी तर अजून मस्त करायला लावते साजरं. मी तर म्हणतो मोत्याचं या नाव येणं, आण ना मोत्याचं म्हणता वहिनी. छान आहे, छान. म्हणजे आवडलं नाही का ताई तुम्हाला? ओ माय बाई, आवडायचा काही विषय आला व? किती साजरा आहे माय, लय साजरा आहे. ओ बाई, मी आता काही पाहिलंही नव्हतं. तुला काय सांगू म्हणता, खरंच सांगतो, काय नव्हतं पाहिलं मी हे असं माय. पण लय साजरा आहे ओ बाई, लय साजरा आहे माय बाई. आणि ते काही खराब नाही होत. मी ना वहिनी आता काय पुढे मागे कामातच पडते. काय म्हणता वहिनी? काय अशा ताई सांग माय बाई, तो अशी लाजते जशी काही तिचा पहिला टाइम आहे. का आम्हाला काय एका भाषेवरच खुश ठेवता का? ते पुढचा प्लॅन नाही का? पहिले तुम्ही करा ना प्लॅनिंग, मग हाच आम्ही तुमच्या मागे मागे. आता आमचं काय राहिलो, आमची पोरगी आता 10वीत गेली, आता तिचं शिक्षण शाळा तुम्हाला तर माहित आहे. हो. पण तरी म्हणता आशाबाई म्हणतात ते काय चुकीचं नाही. नाही बाबा, मी ना ताई, हो तुम्हाला माहितीये का किती महागाई आहे? बापरे, सोपं आहे का? नाही बाबा, आता एकच बरं आहे. खूप डोनेशन आहे तिकडे, काय किती खर्च. मा एवढे कमावता, एवढे शहरानं राहता, एवढे मागाचे घर तुमचे, एवढाले पगार, तरी लागे असं ना आम्ही बाबर मग कायच्यात काही नाही. किती पुढे हाव भेटो का राहिले, देख लेंगे आगे का आगे. पाय मीना बाई आल्या रंगात. वा त्या रंगातच आहेत. मी काही हे खराब नाही करणार बाई, झालं की काढून ठेवीन बाई. मग कामात पडीनच माय. आता ननदच्या पळो का देराणीच्या पळो, पण कामात तर येईलच ना. ननदच्या देराणीच्या.
मम्मी पप्पा बोलवतात, पप्पा चालले मामाकडे. चालली का? तर तुम्ही चालल्या होत्या का? नाही मी नव्हती चालली, ते म्हणत होते संध्याकाळचा जाईल म्हणत, मी असं म्हणाले होते. म्हणून म्हटलं चालले का. बाई मंदा जात असशील तर जा ना मग, काही म्हणजे काही अशीन तो ठरेल काही तर जाय बरं, काही घर नाही तसं आहे तर समजा जणी करेल आता काय दिवसभर बसा बशीच आहे. हा जाऊन येतो आईच्या भेटीला ना, आईला सांगजो 2 दिवस पहिले या लागते म्हणा, असं नाही म्हणा वक्ताला त्या दिवशी आणि 2 जणी सांगजो, मोठ्या वहिनीले लायना वहिनीले, हा सगळेले आग्रहाचं आमंत्रण देजो. हो मी त्याला फोन केलाय तसे, आता हे जातील तर सांगतीलच ना. मी नाही जात, मी म्हणजे माझं काही ठरलंच नव्हतं, तेच जाणार होते एकटे. मी पाहते काय म्हणते ते. चल ना मम्मी पप्पांना बोलवलंय ना. हो आली राणी, पाहते मी काय म्हणतात. हो हो पापा, आता काही वेगळ्या पद्धतीचं बाय करणं अशीन बाई. नाही आता त्याला जातो सांगायचं, तो इथे येत होता सांगायला, आमच्या समोरही म्हणत होता की येतो मी. पण ते काही वेगवेगळ्या पद्धती असतात बाई, वेगवेगळ्या. आपल्याला काही माहित नाही बरं त्यातलं. तुमच्या काही पर्सनल सिक्रेट पद्धती आहेत का बाय करायची? नाही तू इथं नाही आला, तिकडे तुम्हाला कोपऱ्यात बोलावून राहिला, मी चाललो. जा बाई जा, हा जा माय करा माय कसं करता बाय. तर आम्ही तर बाई दुरून टाटा असं म्हणतो बाई, या लवकर असंही म्हणतो, बस. याच्या उपर तर काही माहित नाही बाई आम्हाला. मी ना वहिनी तुमच्या काही आहेत का न्याऱ्या पद्धती? काय आशा ताई? जाय या आशा पाहिजे नांदी नको लागू. ह्या काय आत्मा येईलच माहित आहे साऱ्या पद्धती. हा तुम्ही कशा करता माय भाऊ ड्युटीवर जातात तर बाय मग तशीच करते ते. जाय हो मी मंदा काय म्हणतात पाय जा मंदा वहिनी, घरात लय पाहुणे येलायत म्हटलं, बाय जरसा दुरूनच कर जा. हा ना आशाबाई, काहूनच तुम्ही निरा मजा का करता? आशाबाईले काय फक्त मजा काय, आपल्याला काय कळते बाई सांगा. किसना ते आला असता म्हटलं असतं की चालो येतो, एखादा मला म्हणतो बाई येतो, तुम्हाला म्हणतो वहिनी येतो, आणि त्या बाई त्याच्या बायकोला तिकडे बोलावलं बाई. मग आता आपण काय समजावं बाई? समजणे वाले को इशारा काफी. आशाबाई म्हणा हात जोडा, चला उचला माय हे. चांगलं आहे ना माय, असे सुकानं राहून राहिले असतं लय मोठं. हा हो बाई मग काय तर कुठं चालले आशाबाई? थांब ना पाहू द्या ना काय म्हणते तर. माय भाऊ आला होते, कोण गेला मुरली भाऊ आला. काय माय आशाबाई धन्य तुमची. सांग बाई असं काय काही बोलता काय? मी माय अशीच उठली होती, तुम्ही तर बाई निघालोय का बाई तुफानाचा मायर. मी ना वहिनी मी काय त्याला पाहायला नव्हती गेली, मी तशीच उठली बाई. मग पाहायला लय मुंग्या आलत्या म्हणून म्हणलं दर्शक चक्रा मारतो. चक्रा मारतो दर्शक. हो मारा चक्रा, लय मुंग्या आल्या तुमच्या पायाले. अरे बसा ना बापू, थंडी वाजून राहिली गड्या. चल खाली. हो थंडी आहेच. 2-3 दिवस झाले चांगलीच थंडी पडून राहिली. मधात आमच्याकडे थोडं आभाळ आलं होतं तर थोडंसं कमी झाली थंडी, पण आता 2-4 दिवस झाले मस्त थंडी पडून राहिली. त्या दिवशी मंदाचा आला होता फोन, आली इकडे म्हणून सांगितलं तिनं. ते तुम्ही म्हणे मागून येता म्हणे राणी, तुम्ही सांगत आहे ते. हो ते आधी आली माझी ताई आणि ती, त्यांनी त्यांचा मेळ आणला आणि आले ते 2 जणी. आम्ही राणीला म्हटलं होतं पहिले मी घेऊन जा, पण नंतर मग म्हटलं राहू दे, हिच्यासोबत सामान्य होतं आणि राणीचं मग 1 दिवसाचं ट्युशनही पडलं असतं स्कूलही, म्हटलं राहू दे नाहीतर मी येणार झालं माझ्यासोबत येईन कसं म्हणून. नाही तर मग पहिले मी उशीर येणार होतो. आमचं कसं सुट्टीवर असते कडा सगळं, जसं ऍडजस्ट झालं तसं करावं लागते. तुमच्यासारखं थोडी आहे बा खुद मालक खुद चालक. तुमच्या फॅक्टरीचे तुम्ही स्वतः मालक का, तुम्ही मनसान त्या दिवशी सुट्टीत मनसान त्या दिवशी काम. आमचं तसं नाही बा. काय बा कसलं काय, काही मालक बिलक नाही बापा आपण तर. कसं काय चालू आहे चांगलं? ते रवीची फॅक्टरीचं चांगलं चालतं नाही काम, भेटले त्याला कॉन्ट्रॅक्टने? मागे सांगत होता तो मला कुठल्या कॉन्ट्रॅक्टचं काही चालू आहे म्हणे. भेटला का त्याला तो? हो चालूच राहते बाप्पू, ते काही नाही ते एवढं का, ते चालतेच आहे. क्लायंट कसं कन्वर्ट करे लोक राहतेच ते जसं. त्याचं झालंय तसं काम. कोण आहे कधी कसं असं असते, पण चांगलं चालू आहे त्याचं काम. बाकी चांगलं आहे बाप्पू. हो चांगलंच आहे कडे आता. इकडे वहिनीच्या सांजीचा कार्यक्रम ठरवला, मतदानच ठरवला तसा ते. तर मग आता ते आलो सगळं प्लॅन केला, तर आता कार्यक्रम आहे तर मग नाही तर मदत काही याचा योग नव्हता म्हणा. नाही बरं ना, असे कार्यक्रमाने कसं भेटी होतात आणखी. नाही तर तुम्ही काय आता येत होते उन्हाळ्यापर्यंत. शाळेच्या ना जरा आता हे होते ना रे. तू आला रवी आला. अरे काय साले साहेब, मी तर म्हटलं का तुम्हाला सुट्टी भेटते का नाही भेटत? अरे वा पाहू ना खुश आहे इकडे चला. अरे बा काय सुट्टी, आता जवळ बा आल्यावर सुट्टी काय पोहते तुम्ही तर. बोला बापू, तुमचा दुपारी फोन आला की नाही, मी मीटिंग मध्येच होतो. दादा तुला सांगितलं की नाही, मी बस बाहेर आलो, दादा म्हटलं पाहुणेचा फोन आला तर दादा म्हणे पाहुणे आली इकडे, तुम्ही त्याला फोन लावला असेल. मग मला फोन सायलेंट होता, मग मी पाहिला तर तुमचा फोन दिसला मला. हो आलं माझं लक्षात. मग श्याम भाऊ सोबत बोललो, त्यांनी सांगितलं मीटिंग चालू होती तुझी. काय नाही इकडे येणार होतो, म्हटलं मग तुमचं कसं काय वेळ आहे नाही आहे. अरे काय बाबा तुमच्यासाठी वेळ नाही का मग कासाठी बा. बोला कसं काय करे, काय घरी काय जेवायचा काय मेळ आहे? चला ना बाहेर जाऊ ना, घरी सांगून दे बाहेर चला, चला तिकडे जाऊ मस्त जेवायला. बरं माझ्या बाहेर केलं काही
अरे काय दादा, सांगून द्यायला होता, गेलो असतो जरा पाहुणेल जरा काही अवचार पाहुणचार केला असता आपण आपल्या पद्धतीनं. अरे बा कोणत्या पद्धतीनं करशील रे, त्या पद्धतीत आपण बसत नाही रे बा. तुला तर माहिती आहे आपण शेवाच्या भाजीवाले आहो, पनीर आणि शेवाची भाजी, फार फार सोयाबीनच्या वड्या, मशरूम पर्यंत पोहोचतो आपण, त्याच्यावर तर काही जात नाही. आपण त्याच पंक्तीतले त्याच ते नाही तर दुसरं काय राहतो ते. गेलो असतो मस्त, हो मस्त धाबा लागला ती आमच्या बाळापूर फाट्यावर, वरून मस्त सकाळच जेवण भेटते मस्त, याची मशरूमची भाजी. काय रे दादा, त्या दिवशी करतो ना आम्ही दोघे जण. तुमचं बरं आहे गड्यो, दोघं भाऊ मस्त राहतले भाऊ दोस्तासारखे. बरं आहे बरं आहे. काय करता बापू, या काळात दुसरे दोस्त केल्यापेक्षा भाऊ बरा. हा काना खालचं ऐकते. त्याला चाल दादा म्हणलं चाल गेलतो मग. म्हणता बाई आली का? नाही, ते घरी कार्यक्रम आहे ना, सांजेच्या कार्यक्रमाचा चालू आहे, तर मग ती काही आली नाही. आता कसं घरी सगळे पाहुणे वगैरे आलेले आहेत, मीच तर येऊन भेट घेऊन चाललो होतो, पण श्याम भाऊ जाऊच नाही तर थांबा नाही तर मुक्कामाचं माझंही काही नव्हतं. आता कसं बस परवाच्या दिवशीवरच कार्यक्रम आहे, आता 1-2 दिवसातच समजा असं, तर म्हटलं जाऊ. मग मामीजीला म्हटलं चला, तर मग मामीजी थांबा मग मी येतो. म्हटलं मग कसं तेवढंच मंदालाही बरं वाटते आणि मामीजीलाही चांगलं वाटते की सगळं आलेले आहेत, तर म्हटलं चला तुम्ही पण. अरे फार चांगलं. काय म्हणे मम्मी, न्या ना मग मम्मीला. हो येतो म्हणत ना मामीची, तुम्ही या म्हटलं दोघे जण. दोन्ही ताईल सांगतो मी, या म्हटलं सगळेच जण. अरे वा आम्ही येतो बा. मग काय आम्ही तर वाट पाहतो, काही बोला होता तुम्ही. हा पाहूनच राहिलो. किती झाले तू मुंबईला आला नाहीस? अरे काय बापू, टाइमच नाही भेटून राहिला ना. नाही तर पा मी एकटा नाही, मा बायकोला घेऊन यायचं तयार होतो मी, पण ती टाइमच नाही भेटून राहिला. अरे फार चांगलं, मग या ना दोघे जण या. चला चांगला आहे, पाहुणा खुश आहे, बरं झालं. अरे मी खाली पाहतो याचं काय झालं काय नाही, जेवणाचं तर काय मेळ आहे तर पाहतो, नाही तर मग पाहू, मग जाऊ बाहेर. अरे शांभू राहू द्या ना, घरीच जीव राहू द्या. पाहतो ना मी या बाईनं काय केलं पाहतो पहिले. हो पाय दादा, पण त्याला म्हणा असं काय तर घ्या म्हणा तुम्ही जून. चला आपण जाऊ तिघे जण मस्त जेवायला. बोला बापू, काय म्हणता अजून नवीन विशेष काय? काही तर नाही बा, तू सांग आता. ते पा दोघे जणी ये जा काय, लागे ते ब्लाऊज पीस मी काढून ठेवले, ते तुम्ही संग घेऊन ये जा. साडी ती एका थैलीत घेऊन या ते सगळं रश्मी. मम्मी तुम्ही सोबतच नाही आणा ते साडीचं. ते मोहिनी म्हणते ते साडी साजरी नाही लागत म्हणते. आता नाही ना माझं वय ते नाही का, मागच्या बारीनं दिवायले ह्यानं दिली ती, त्या देशमुखनं दिली नव्हती. किती साजरी साडी आहे बरं. रंग साजराने म्हणून मी घातली नाही. तुम्हाला म्हणलं घाला, तुम्ही म्हणा अशी आहे तसं आम्ही नाही घालत. ते म्हटलं देतो, साजरी आहे ना, लेबल आहे ना त्याच्यावर, 1000 रुपयाची साडी आहे. पण म्हटलं ते देतो, तर मोहिनी म्हणते नाही आई नका देऊ, ते राहू द्या, दुसरी देतो, आणतो म्हणते दुसरी द्या. म्हटलं बाई मग राहू दे, मग म्हातारा साडी राहिला आणायची नाही, ते असते मग मी घेऊन गेली ती संग. हो का, मग राहू दे ना, मग घेऊन येऊ आम्ही साडी. हो का, साडी बरं कशी आण लागते, काय आण लागते मोहिनी ताईला सांगून द्या. आता 2-2 लेकरं घेऊन तिचं होईन का जाणं, तू जाजो त्याच्या संग गाडीवर जाण, भरकन घ्यान चालले या. चांदरी आणजो आता, कशी साजरी 1000 रुपयाला का 1200ची, त्याच्या उपर नको आणू एका परी. आणि एक शर्ट पीस आणि लागे एक पॅन्टचं पीस. त्या मोठ्या जवळ बोल द्यायला, आता जसं आजकाल माझ्या वैरासारखंच करतात ना, माझी साडी नेसवेली. आता पहिले काही नव्हतं बाई बाबा, एक ब्लाऊज पीस देत जात नाही. आता तर माझी साडी माणसाले कपडे लय वैरच करतात बाई. मग आपण काय मागं राव माय, सकाळी पुरीच्या घरचं काम आहे, तर म्हणलं ते शर्ट पीस पॅन्ट याच्या जोड आहे, मोहिनी जोड आहे, तर ती तिला म्हटलं देतो जोडचं, ते यायला कोणाच्या घरचं, तर ते देतो ठेवून, आणि लागे एक साडी. नाहीतरी काही माणसं शर्ट आणि पॅन्ट पीस शिवत नाहीत. मम्मी काय बाई, मम्मी आई काय म्हणते तुम्ही सांजेला चालल्या ना, जसं आता म्हणता त्याच्या घरी, समजा पुरीच्याच घरी चालल्या, तो म्हणते फराळाचं असं काही चिवडा नाही तर मग लाडू गिडू काही करून न्या लागत होतं, म्हणते रिकाम्या हातांचा साजरं दिसत नाही. मग आता वक्तावर काय नाही होतं, मग आज जाणार होतं का, मी आता जातो ते कार्यक्रमाच्या दिवसात, पाहुणे आले चला म्हणून राहिले तर जातो. आता वक्तावर काय करू, वक्तावर काय होते का मोहिनी, चिवडा भासतो म्हटलं तरी 2 घंटे कशी जातात. आता नेतो म्हटलं जर साजरच नाही लागते ना, उलचक पुचक भरून नेलं ते साजरं दिसत नाही, त्याच्याविषयी न नेलं ते बरं. जाऊ द्या बा, असं करतो, तू येशील ना तर मग मागून घेऊन येतो. मी सांगतो येईन बाईले, बेसनाचे लाडू करा म्हणतो, बरं साजरे 1 किलोचे, आणि लागे धमा चिवडा भाज आणि देऊन देतो. आता सांग घेऊन येतो. त्या रोजी जाय तिकडे, मी सांगून देईन बाई, मी घाई आली बाई, मा काही ठरेल नव्हतं, पाहुणे आले बाई, चला मी तशीच आली बाई, असं सांगून देईन. चालते मग मम्मी, मग मी येईन तेव्हा मग चालते, मग लाडून चिवडा घेऊन येऊ का, आणि ती साडी समजा. हो, आणि तो ड्रेस श्यामाली गेलाय तो ड्रेस, आणि लागे ब्लाऊज पीस बाई, ब्लाऊज पीस ह्या पाय तिच्या 2 नंदाईचं, लागे मंदाचं समजा, लागे आता रश्मीची मावशी तर 3 राहीन, तर शांताबाईचं, अजून 2-4 शिल्लक टाकून देतो, त्याच्या टाटल्या बाय असल्या ते देऊन देईन. 20 रुपये 30 रुपये पडल्याच्या ब्लाऊज पीसाठी का आलं पाहिजे, मग मला दिलं तुला नाही दिलं, समजा चालते ना मम्मी. हो, तू कोणत्या विचारात आहेस? नाही विचारत नाही, थकल्यासारखंच वाटून राहिलं मम्मी मला, लय धंदा होते ना तो अजिबाब होती.
नखपालीस लावू दे, हातावर मेहंदी काढू दे, टीव्हीच पाहू दे, मोबाईलच हुसकू दे, हा यातलं काढून काही खाऊ दे, त्यातलं काही सांडू दे. किती दिवसभर धंदा आहे तुले? थकशील नाही तर काय तर? काय ना थकली? नाही ना मम्मी, गंमत नाही, खरंच थकल्यासारखं वाटू राहिलं. अहो मग गेली नाही का घस कच्ची झाडली, अंगण झाडलं, ते सारं केलं एकाच दिवशी कपडे धुतले, म्हणून वाटलं असेल तुला तसं. जाऊ दे, संध्याकाळी स्वयंपाकाचं नाहीतरी गेले ते 3 जण जेवायले. आता का हाय आपणच आहो, हा करतो मी सगळं. भाज्या तर वळल्यात ना, ते पाहते पनीरची भाजी ते फ्रीज मध्ये घालून सकाळी होती तेच. आता आपल्याला घेऊन घेऊ ते हाय ते. सुकी गोबीची भाजी केलती ना तुम्ही? हो, सुकी गोबीची भाजी केलती, एक मसाला पनीर केलतं, जिरा भात लावता, पोळ्याच रालता करायच्या. तर ते म्हणत आम्ही जेवायला जातो, मग ते 3 जण गेले जेवायले. मग आता काय हे करू, पप्पा जेवत नाही म्हणत, पप्पाला ते जिरा भात देऊन त्याला थोडसा मग अशीच. आता आपल्याला काय आलंय, पोळ्या टाकतो मम्मी, आपल्याला आता जिरा भातच खाऊ. लागला अजून शिल्लक लावून देतो, अजून पनीरची भाजी फ्रीज मध्ये ठेवून देतो, गोबीची भाजी आणि तो जिरा भात खाऊन टाकू. घ्या गुंडाळून आता. हो घ्या गुंडाळून, पोया करणं जीवारायला जाऊ दे, नाहीतरी गेले ते माणसं जे आले. हो जवळ माणूस जे आले असतात तर करायच लागलं असतं. चालते, काय नको राहू दे, नाहीतर तीच्या जीवाराला थकली म्हणते तर मग दे बुलसा, अजून भात शिल्लक. चला बुलसा कशी ना मग, तर मग शिल्लकला आणि 3 जण जेवून घेऊ.